देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मान्सून धमाकाच्या नावाखाली जुन्याच वस्तू पडेल दराने विकण्याच्या या मौसम मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ताज्या कॉमेडीचा फ्रेश माल, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आजच्या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे आणि त्याचबरोबर बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे. चला तर मग भागाला सुरुवात करूया. काय पावसाळा सुरू झाला ना की उशिरा येणाऱ्यांना आणखीन एक नवीन कारण मिळतं की काय जरा पाऊस पडत होता, पावसात अडकलो तर, आणि सगळ्यांना हे कारण पटतं सुद्धा. आत्ता इथे काय झालंय, एक जण खरोखरीचा पावसामध्ये अडकलाय. बघूया त्यांचं काय होतंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद आणि संदीपचं. अरे कोणी आहे का? अरे या पुरात मी पुरा अडकलोय. Anybody want help? Anybody wants help? Every night in my dreams I see you, I feel you. That is how I know you. Go on far across the distance. लिओनार्डो कॅप्री. अरे मला इथे कॅप्री भरली तसं बघ ना जरा. काय करतोयस तू इथे एका दगडावर काय करतोयस? कारण ऍट अ टाइम मला 2 दगडावर पाय ठेवायची सवय नाहीये म्हणून एका दगडावर ठेवलंय. हे तू सांगतोयस? अरे मूर्खा, मुळात हा दगड नाहीये, भिंत आहे. कळतं का तुला? प्लीज मी इथे अडकलोय, मला वाचव ना. प्लीज वाचव मला. मी तुला वाचू? हा मला वाचव ना. हे बघ, मी जीव वाचवायला आलोय, जीव द्यायला नाही आलो. दादा तू मला दादा बोललास? तू मला दादा बोललास कधी? आता? हा दादा 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 मला वाचव ना दादा. प्लीज मला वाचव ना दादा. ए ए ए अरे तो डायलॉग नाही रे कसा पण वळवायला. अरे ती होडी आहे, होडी. नीट वळव ना. काय करतोस? नीट वळव. होडी येते. दादा दादा प्लीज मला वाचव ना दादा. इथे मला वाचव ना. दादा 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 मला 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 थर थंड. मी थरथर 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 कापतोय दादा. थरथर थरथर कापतोय. अरे पण का कापतोय? वाक्य विसरलास? हे तू बोलतोस? अरे दादा मला थंडी वाजते. थंडीने मी थरथर थरथर कापतोय. थंडी वाजते ना. हात सोड ना, हात सोड. हात सोड, असे हात सोड. का? माझं काही गेलंच नाही. मी कशाला हात सोडत बसू? प्लीज मी नाही हात सोडणार. आधीच हात सोड म्हणजे थंडी घालवण्यासाठी हात सोड. अच्छा अच्छा अच्छा. थंडी घालवण्यासाठी हात चोळतात. आणि मग ते हे कशासाठी चोळतात? नाक नाक कशासाठी चोळतात? नाक कशाला कोण सोडेल? अरे ते बोलतात ना पायावर नाक चोळून माफी माग. दादा ते पायावर नाक चोळून माफी माग तसं नाही रे. पायावर नाक घासून माफी माग अशी म्हण आहे. कळलं का तुला? आणि कशाला तुला चोळाचोळी पाहिजे रे? अरे मी कुठं काय बोलतो? तूच बोलतो हे चोळणी तोच. दादा हे बघ मला ना दादा भूक लागली. भूक. मी 13 तास इथे अडकलोय. मला खायला दे ना काहीतरी खायला. मका आहे मका. अरे मका मका. ह्या एरियात कुठे मका बिका? ते मका मका नाही. दे ना मला बुट्टा. दे ना बुट्टा. गरम बुट्टा खायला. इथं बुडायला आलायस तू आणि बुट्टा कसला मागतो? बुट्टाने मारेल तुला. अरे दादा मी उपाशी आहे दादा. मला 1 मिनिट. माझ्याकडे बघ हे भुकेचे लाडू आहेत. हा एकच खा आणि बाकीचे रिटर्न दे मला. ते ठेव ना दादा. कशाला ते जमत नाही तरी. थोडी तुटेल रे. थोडी तुटेल रे. बाकी काय नाही. एक अरे 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 एक अरे एक अरे पी पी पाणी पी. संपले लाडू. आता काय वाढू?
अरे ती लोक अडकलेत, त्यांना आता काय लाडू देऊ? काय लाडू देऊ त्यांना? दादा भूक लागली मग मी खाल्ले सगळे लाडू. मला वाचव ना दादा प्लीज. बघ फालतू टाइमपास करू नका, तुला आत्ताच सांगतोय. बऱ्याच लोकांना वाचवायचं. मी स्वयंसेवक आहे, मी लोकांची सेवा करतो. का फालतुगिरी करतो? स्वयंसेवक असणार लोकांची सेवा का करतो? स्वतःची कर ना. स्वतःची म्हणजे? स्वयंचा अर्थ काय? स्वतः. मग स्वयंसेवक कोणाची सेवा करणार? स्वतःची. मग मी इतकी वर्ष लोकांची सेवा करत बसलो, मी काय करतो यार? चुकीचं शिकवलं यार मला कळत नाही. फालतू करिअर निवडलं कशाला तो? माझं करिअर नाही ते मी माझ्या आत्मसंकष्टीसाठी करतो. काय आत्मसंकष्टीसाठी करतो ते. म्हणजे अरे काय यार, तुला वाक्य पण समजत नाही यार, तुला शब्दाची पण ओळख नाही तुझी. हा. एखादं काम नाही का, आता मी तुला वाचवलं, चांगलं काम झालं ना, मग मला आत्मसंकष्टी मिळणार ना. दादा तुम्हाला असं म्हणायचं का की माझ्या आत्मसंतुष्टीसाठी मी करतो? हा ते म्हणायचं का तुम्हाला? हा ते. आणि हे बघ, मी पॉलिसी एजंट आहे, मला घसघशीत पगार आहे. 4,500. PF कापून 2,500 मिळतो. हसतो का? हाय मला नाही हसत नाही. पॉलिसी एजंट घसघशीत पगार 4,500. पॉलिसी एजंटला घसघशीत पगार नसतो, घासून पगार मिळतो. पण मला कळत नाही कशाला निवडलं तुम्ही हे ना. अतिशय फालतू जॉब आहे. म्हणजे मी आत्ता इथून जरी हाक मारली ना तरी 10 पॉलिसी एजंट पोहत येतील. सर पॉलिसी घ्या. कशाला फालतू जॉब करता तुम्ही? फालतू कुठचे? तुला असं नाही वाटत तू जरा जास्तच बोलतोय? नाही पुरा तू अडकलायस ना, म्हणजे किनवणी कर. किनवणी त्याने का बोल, दादा मला वाचव, दादा मला वाचव असं बोल. मी ना काय विनवणी करणार. दादा तुम्हाला माहितीये मी आहे ना मी इथे ऍक्च्युली नाव सोडायला आलो होतो. नाव सोडायला. अरे कशाला? हा प्लॅटफॉर्म नाव सोडायचा नाहीये, नाव करण्याचा प्लॅटफॉर्म आहे हा. वेडायस का? अहो तसं नाही. नाव ती होडी असते ना, होडी. ओ नाकवा. अरे जाशील पडशील. ती होडी सोडायला आलो. होडी सोडायला आलेला ना. आता बूड. मग तुझ्या घरचे ना तुझ्या नावाने इथे दिवे सोडतील. अहो दादा असं काय करता? ऐका ना, मी ऍक्च्युली नाव सोडल्यामुळे अडकलो नाही ते. मी इथून जात होतो तेवढ्यात ना इथे एक बेडूक अडकलेला. तो ना पाण्यात बुडत होता, म्हणून मी त्याला इथे वाचवायला आलो. मी इथे आलो तसं तो बेडूक पाण्यात उडी मारून पोहत निघून गेला. काय फालतूगिरी यार, पोहायला येत होतं मला कशाला बोलवलं? त्याला काय अर्थ यार? फसवलं त्या बेडकाने म्हणून मी इथे अडकलो. तू ओरडला नाही बेडूक? अरे मी बोललो बेडकाला, अरे तो बेडूक निघून गेला. तरी मी घाबरलो माहितीये. तो असं घाबरून सगळीकडे बघत होता आणि ओरडत होता, मदतीसाठी विनवणी करत होता. डरावाऊ असा बोलत होता तो बेडूक. अरे बेडूक काय पंजाबी होता? असं बोलायला डर्राहूं बाहू असा बेडूक बोलत नाही रे. डराव. आणि हे पण नाही बोलत तो. पावसामध्ये तो त्याच्या डार्लिंगला बोलवत राहतो, सगळ्या डार्लिंगला गोळा करतो. डार्लिंग असं बोलत असतो तो. कळलं का? दादा मला वाचवा ना इथे, प्लीज मला वाचवा ना. पोहायला येतं का तुला? पोहायला येतं का? पोहायला पळायला झालं रे ते, पडशील खाली. जेवायला झालं ते. कसं पोहतात? गोटे. एक मिनिट. काय करतो तू? हॅलो बायको, मला पोहायला येतं? हा ओके ठीक आहे. नाही. अरे असं कसं? तू बायकोला फोन करून विचारतो मला पोहायला येतं का? नाही तर मला आठवत ना कसं पोहायचं. तुम्हाला नाही. एक काम कर, हा ट्यूब घे. आता तुमची बाई पकडा. सोडला तर पॉइंट आहे. मला माहिती नाही. अरे इथं काय टूब खेळायला आलो का? हे पकड आणि कमरेत घाल. मी घातली आहे पॅन्ट. मी कशाला कमरेत घालू? अरे पॅन्ट नाही ती, कमरेत घाल ट्यूब. अरे काय फालतूगिरी आहे. घाल कमरेत रे, हातात नाही कमरेत. अरे तर कुठून जायला पाहिजे ते कळलं पाहिजे ना. तू जा ना. ती नाही जात तर तू जा. अरे नाही तिच्या फालतू नाही जात यार.
अरे तू फेकून दिलीस, आता बाकीच्या लोकांना कसा वाचवू? अरे ती ट्यूब लहान होती, काय कामाची नव्हती ती. तू लहान नव्हती रे, तू मोठा झालायस, कळलं का? आम्ही खूप मोठा झाला आता. तसा मोठा नाही, इथून तिथून सगळीकडनं मोठा झालायस तू, कळतंय का? हे बघा, त्या ट्यूबचा काय फायदा होत नाही, कळलं? माझ्याकडे ना इनबिल्ट ट्यूब आहे, कळलं? काही फायदा होत नाही त्या इनबिल्ट ट्यूबचा. ट्यूब नाही, ते ट्रकचे टायर आहेत, कळलं ना? आला मला सांगायला, तर काय करू? थांब, रशी देतो. कशी देतो? कशी देतो म्हणजे काय, इथे दुकान मांडलंय का मी? तू मर रे, तू मर. सॉरी ना त्या ही रशी पकड आणि हळूहळू खेचत खेचत इथपर्यंत ये. हा पकड. एवढा आयुष्याचा गुंता झाला हो तुमच्या. हा तुझ्या पण आयुष्यात आहे बघ नीट. या रेडी? हा स्टार्ट. उभे राहा. हा फाईन. खेच खेच. अरे मला कुठे खेचतोय, अरे मला कुठे खेचतोय. आलो जवळ बाबा एकदाचा. तू नाही जवळ आलायस, तू मला जवळ आणलंयस तुझ्या. तुला बोललो नीट खेच, असा खेळ डायरेक्ट दगडावर घेतलीस तू. नाव ते बघ, खड्डा पडलाय बघ, कसं दिसतंय बघ. हे बघ, आता काय कसं काय करायचं? एक काम कर बा, इथं आहे जागा थोडी, हळूच हलक्याने उडी मारा. हलक्याने हलक्याने मारा, फुलासारखी. हा फुलासारखी मार, एकदम हळू. धोत्राच्या फुलासारखी. हा धोत्रा मार मार. गाडी कशी? गाडी बुडत्याला गाडीचा आधार घ्या. वाचव नाही, आता काडीचा आधार घे, नाही तर पॅडीचा आधार घे. सुपर्ब, चष्मा तोड परफॉर्मन्स होता तुमचा. सॉरी. क्या बात आहे. आपण जाणून घेऊया परीक्षकांना कसं वाटलंय. मकरंद दादा. उत्कृष्ट, अफलातून, अप्रतिम सादरीकरण. तुमच्या दोघांची जोडी पुन्हा एकदा सुपर डुपर हिट आहे हे आमच्या. आणि संदीप, क्या बात है यार, बहुत बढ़िया. तू इतका गोड अभिनेता आहेस आणि तू सातत्याने ती कामगिरी करतोस, याचं मला नेहमीच खूप आनंद वाटतो. आणि तुझं फॅन फॉलोईंग म्हणजे मी पण तुझ्या फॅनमध्ये त्या गर्दीमध्ये आहेच आहे. पण खूप सुंदर काम. मी तुम्हाला उभं राहूनही टाळ्या वाजवतो आणि तुरही देतो. रेणुकाताई. मीही उभं राहून टाळ्या वाजवते. संदीप, तुझ्या एंट्रीपासूनच तुझा सूर अत्यंत परफेक्ट लागला होता. ती जी काय एंट्री तू केलीस, इट वॉज हिलेरियस. आणि प्रसादमध्ये ती एक म्हणजे अजिजी होती, म्हणजे एक घाबरणंही होतं, आणि तरीही त्याच्या आतला जो एक छोटं मूल आहे ना, ते सतत डोकावतं बाहेर आणि इतकं हिलेरियस काम करतं. त्यामुळे मला अद्भुत वाटला तुमचा दोघांचा परफॉर्मन्स. खूप खूप आवडला आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया तशा तुम्हाला मिळाल्या सुद्धा. तर आता मीही हॅट्स देणारच आहे आणि मकरंद पण तुरे देणार आहे. आजच्या स्किटसाठी ही जी होडी होती, प्रॉपर्टी, ती खूप महत्त्वाची होती. आणि एकदा प्रॉपर्टीवाल्यांसाठी जोरदार टाळ्यात आणि खूप कमी वेळात आणि खूप सुंदर अशी, म्हणजे मला जीवावर आलं ती एवढी सुंदर होडी तोडताना. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यात. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण जाणून घेऊया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे ते. अर्थात
1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सर्वदूर पोहोचलेला आहे, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. इतकं खळखळून हसवल्याबद्दल मनापासून आभार. तुम्ही बसू शकता. थँक्यू थँक्यू. पती पत्नी और वो असं आपण कायम ऐकत आलोय, बघत आलोय. पण पती पत्नी और दुसरा पती असं असेल तर बघूया. त्यासाठी मंचावर बोलूया नम्रता श्याम आणि प्रभाकर दास. बदन पे सितारे लपेटे हुए है, जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आएगा, जरा पास आओ चैन आएगा. आज ना दुसऱ्या बायकोवर फिरताना लई मजा येते. काय समजली? आणि मला सुद्धा दुसऱ्या नवऱ्याबरोबर पहिल्यांदाच फिरताना खूप भारी वाटतं. वा वा वा. तुला सांगतो ना, माझ्या डोळ्यात ना आपल्या सुखी आयुष्याचं मला सगळं भविष्य दिसतंय. आणि माझ्या डोळ्यात सुद्धा मला माझ्या पुढील भविष्याचं भूत चालत येताना दिसतंय. काय दिसतंय? भूतकाळ. माझा पहिला नवरा येतो इकडे. लपा लपा कुठे? नाही काय लपा कशाला? मी कशा अगं मी कशाला लपू? लपा लपा. अगं मी कशाला लपू? मी का लपू मला सांग? काय आहे, तुमचा घटस्फोट झाल्यानंतर मी सगळं केलेलं आहे तुझ्या बरोबर. म्हणजे तुझ्यावर लग्न केलेलं आहे का नाही? कायद्याने लग्न केलेलं आहे. मग मी कशाला लपू? नाही नाही काही नाही. येऊ दे तुझा नवरा. बघतो तुझा नवरा कसा दिसायला. काय नाही, जाम बेकार आहे. बघतोय आपल्याकडे. तू चला काही बोलतो. बोकाडी माझ्यापासून तोंड कशाला लपवते तू? मी कुठे? हा कोण आहे? हा बाबा, या आजोबा सोबत कुठे फिरून राहिली तू? तुझ्या नवरा कुठे आहे? मी नवरा माडी बुवा, तुझ्या तिकडे झाडांची कटिंग कर. आम्हाला जरा बोलायचे. एक मिनिट. माळी कोणाला बोलताय तुम्ही? माली कोणाला बोलतोस? मी माली असलो ना तर ह्या बगीच्यात आम्ही माली आहे. काय आजोबा वगैरे नाहीयेत, माळी वगैरे सुद्धा नाहीत. ते माझे मिस्टर आहेत, हजबंड. हे खारीक नाही, तुला खोबरं खारीक आवडते ते मला माहिती आहे. पण म्हणून काय एवढा सुरकुतलेला नवरा करायचा का? मला सुरकुतीला म्हणतोस तो? तुझ्यासारख्या कुतलेल्या माणसाबरोबर संसार करण्यापेक्षा या सुरकुतलेल्या माणसाबरोबर संसार करणं ना मी केव्हाही पसंत करेन. चांगलं आहे, चांगलं आहे, बेस्ट लको काका. चला ना. काय म्हणाला तो? काय म्हणाला तो? माझ्या वर्मावर बड घातलेला त्यानं. वर्मा? एक मिनिट. काय म्हटलास तू? काका, तुला माहितीये तू कशाशी खेळतोयस? त्या कशाशी? आगीशी खेळतोयस. मग मला जडून जायचे. हा सिरियसच घेत नाही. जाऊ दे ना. काय जाऊ दे? चला ना. तुम्ही कशा काका बोलला मला तो. काका बोलला. हे वसाड्या. बघ, मी तुझ्या बायकोवर लग्न केलेलं आहे. काय समजलं? त्याच्यामुळे माझी आणि तुझी बरोबरी आहे. आत्ताच 28 कंप्लीट झालेली आहे. 28? 28 म्हणजे 28 वर्ष सर्व्हिस झालेली आहे का नाही? 5 वर्षानंतर मी आता रिटायर होईन. काय समजलं? अगं मग काय 5 वर्षासाठी लग्न केलं काय तू? कानपाट फोडेन. 5 वर्षानंतर मी नोकरीवरनं रिटायर होणार आहे. छोकरीवरनं रिटायर होणार नाही. काय समजलं? असं आहे का? असं आहे. नाही पण सॉरी बरं का. सॉरी अरे कसं करतो? चल. अरे मी मजा केली रे. काँग्रेस काँग्रेस. माझ्या कलकत्ता अरे काँग्रेस. लग्नाच्या शुभेच्छा. इकडे येतो. ही आहे ना, ही भलती चांगली बाई आहे. माझे सांगायला कशाला पाहिजे? सुशील आहे, सुस्वभावी आहे. माझ्या चुकीमुळे डिवोर्स झाला बा. हिच्यात काही प्रॉब्लेम नाही बरं. प्रॉब्लेम नाही. फक्त कथ्थक करते बा ती. कथ्थक करते? नाही मला कसं माहिती सर कथ्थक करते ती. काय समजलं? आम्ही आता देवदर्शन करून आलेलं आहे आणि हनुमानचा पहिला दिवस आहे. त्याच्यामुळे काय त्याच्यामुळे आता कथ्थक बिथक आम्हाला हलवलं कर. हळूहळू नाही, हळूहळू नाही. आज रात्रीच कळेल. रात्री 2 वाजता आहे ना, असे केस मोकळे सोडून ही आहे ना, आम्ही जे तोमार मंजलिका असं ती करेल ना तेव्हा कळेल. बाकी काही प्रॉब्लेम नाही बरं. एक मिनिट. मुळात रात्री 2 वाजता उठून आम्ही जे तोमार मंजलिका असं मी का करेल?
नाही 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 तिच्या लक्षात राहत नाही हो. आमचे लग्न मी विसरून गेली होती ती. फक्त तुमचे लग्न विसरायला नको बा. बाकी काही प्रॉब्लेम नाही तिच्या. नाही हो. काही नाही मला सांगा हा सगळं असं करते ही तरीच काल आपण परवा आहे का नाही देवदर्शनीला गेलेला आणि एसटीत बसला तू टाळ्या वाजवत होतेस. हो ते बस मध्ये मच्छर किती होते म्हणून टाळ्या वाजवत होते मी. तिच्या लक्षात येत नाही. तिला वाटतंय ती डास मारत होती पण टाळ्या वाजवते ना म्हणजे कव्वाली सुरू झाली. काय हा मग काय ना कुचिपुडी भांगडा लावणी असं करत करत कत्तकवर येईल बरं का ते. बाकी काही प्रॉब्लेम नाही. पण बापरे म्हणजे ही भांगड्यापर्यंत पोहोचलेली आहे. बस तेव्हाच तू रात्री मला परवा एसटीत लाथा मारित होतीस. नाही हो मग लाथा मारत नव्हते. मग काय करतेस. तुम्ही बाजूला झोपला होतात ना तर घोरत होतात तुम्ही. मग मला झोप येत नव्हती म्हणून मी फक्त असं थोडा पाय लावला तर तुमचं 10 मिनिटं घोरणं थांबलं. एसटीत कसा तिनं नुसता पाय मारला पण बेडवर तिला अंदाज येत नाही बरं का. हा ती कुठे बी लात मारते म्हणजे कधी पेकाटात मारते कधी पोटात मारते कधी भलत्या जागीच मारते. हा फक्त आहे ना आपण झोप सावध घेतली पाहिजे. आपल्या अवयवांची काळजी आपण घेतली पाहिजे. तिची काही चूक नाही. हे सगळं खरं नाही हे सगळं खरं नाही हे तुम्हाला फसवली नाही फसवलाय तुम्हाला. अगं तुझ्यापेक्षा ना माझी पहिली बायको लय बरी होती. तुम्हाला सांगतो माझी पहिली बायको आहे ना रात्री झोपेत ना कोणाला पण फोन करायची. काय त्याच्यामुळे मला त्रास नव्हता त्या लोकांना त्रास होता. म्हणजे पण एक दिवस आहे ना रात्री झोपेत तिनं मला फोन केला. नवरा झोपलाय मी मोकली हातात केला होता. माझी सटाकली. मी सकाळी उठलो आणि तिला कायमची मोकली केली. घटस्फोट देऊन टाकला. मला सांग रात्री 2 वाजता कट करण्याची वेळ आहे. वेळ नाहीये. तुझं असं करत राहिलीस ना तर मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होईल. नको काय मला ना कुत्र्यांची नि भूतांची लय भीती वाटते. कशाची कशाची कुत्र्यांची नि भूतांची भीती वाटते. अरे बापरे कुत्र्यांची भीती का. नाही कुत्रे भलते आवडतात नाही हिला. ते मला माहितीये तू मला सांगू नको वासाड्या. काय परवा मी रस्त्याने जायत होतो ना तर कुत्रा माझ्या भुंकला. तर मग काय केलं नाही ना त्या कुत्र्याला जप केलं भुंकायचं नाही मिस्टरांवर. मला जाम भारी आवडला. नाही आता भारी वाटेल ते पण नंतर भारी पडेल. काय भारी पडेल. काही दिवसांनी ते घरात एक कुत्रा घेऊन ये. मग एका कुत्र्याचे 4 कुत्रे होते. हा माझ्या घरात तर 20 कुत्रे होते. हो काय सांगता बाई काय माणसं कमी कुत्रे जास्त. मी वरांड्यात झोपायचे आणि कुत्रे बेडरूम मध्ये झोपायचे. बरं काय तरी हिला डिवोर दिला हो मी पण कुत्र्यांना कुठून डिवोर देऊ. मी पोत्यात भरून कुत्र्यांना असं दूर सोडून यायचो पण ते परत घरी येऊन जायचे. नाही हे खरं आहे की मला आवडतात कुत्री. मी पाळली होती पण ह्या माणसाने मला पर्याय ठेवला नव्हता. कसला पर्याय ठेवला नव्हता. जिमला जायचा रोजच्या रोज. अच्छा रोज 12 अंडी खायचा. पिवळा बल्ब फेकून द्यायचा कचरा डब्यात. कचऱ्याच्या डब्यात जाण्यापेक्षा ते कुत्र्याच्या तोंडात गेलेलं काय वाईट आहे मला सांग. बरोबर आहे. मग म्हणून त्या कुत्र्यांना माझा लळा लागला. हो म्हणून ती वाढली एवढी 20 वगैरे. लागला कुत्र्यांना अंडी घालून घरातच ठेवायची. काय ठेवायला काय झालं तुला. मी तुला सांगून ठेवतोय निक्षोन. काय मी 12 अंडी खायत नाही आणि त्यातलं पिवलं टाकीत नाही. आणि पिवलं खाल्ल्याशिवाय मी जेवलो असं मला वाटत नाही. खबरदार तुला ताकीद देऊन ठेवतोय. लक्षात ठेव आपल्या घरात कुत्री मांजरी मला चालणार नाही. नाहीच ठेवत मी घरात. नाहीच ठेवत पण हा माणूस ऐकेल तर शपथ ना. काय ऐकेल म्हणजे रात्री बसायचा हो पाईप घेऊन आणि असा पाईप ठेवायचा आणि कुत्र्याची शेपूट आहे ना त्या पाईप मध्ये घालायचा आणि मग सकाळ व्हायची वाट बघायचा. सकाळ झाली ना झाली की त्या पाईप मधनं शेपूट काढायचा आणि बघायचा ती वाकडे की सरळ. काय तुम्ही डोक्यावर पडलाय काय. विकृती ए वासाड्या काय कुत्र्याचं शेपूट वाकडत तर वाकड ही साधी म्हण तुला माहिती नाही. नाही हो मला जाम म्हणे माहितीये. मला तर ते पिकल्या पानाच्या देठ किंवा हिरवा ती बी म्हण माहितीये. पण तुमच्या बाबतीत आहे ना पिकलं पान एवढीच खरी आहे ती म्हण. माझी चूक आहे. ही भलती भारी आहे. कुत्र्यांना अशी भारी ट्रेनिंग देते ना ते. बाहेरच्या माणसांना ते कुत्रं भुंकत नाही घरातल्या माणसांना भुंकत ते. काय बोलला. बाहेरची माणसं येतात त्यांच्या कुत्र भुंकत नाहीत. घरातल्या माणसं कुत्र भुंकत. मला सांग कोण कोण माणसं घरात येत होते याच्या. अरे बापरे म्हणजे तुम्हाला माहितीच नाही का.
मला कसं माहिती असेल? आताच आम्ही देवदर्शन करून आलेला आहे ना, पहिला दिवस आहे हनीमूनचा. नाही नाही मग सांगायला नको तुम्हाला ते. अरे असं नाही. हे बघ, माझ्या बायकोचं काय परता पाहिजे मला आज कळलं पाहिजे. नाही कळलं पाहिजे. नाही, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना म्हणून सांगतो बरं का. म्हणूनच सांग, संसार करायचा हिच्या बरोबर. तुम्हाला सांगतो, कचरेवाला, पेपरवाला, इस्त्रीवाला, दूधवाला भैया, या सगळ्यांशी एवढा प्रेमळ वागते ना, हे प्रेमळ बाई आहे ना. हा तर अजून बी मी गेलो ना बिल्डिंग मध्ये, ते सगळे मला काय म्हणतात, साहेब मेम साहेब का बायगी, असं विचारतात. ते तरुण पोरं कसं चिकण्यापोरीच्या बिल्डिंगला गिरट्या घालतात, तसं आहे ना ते लोक हिच्यामुळे गिरट्या घालतात. नाही हो, ते बिल्डिंगला घिरट्या घालत नव्हते. ते आपल्या बिल्डिंग मध्ये गणपतीचं मंदिर होतं बघा, त्याला ते घिरट्या प्रदक्षिणा घालायचे. हा, किती खोटं बोलशील? मी ना किती खोटं बोलशील? तुम्ही नका ना मला असं करू. किती खोटं बोलतेस मला सांग, खरं आहे ना हे? नाही हो, खोटं. मला एक गोष्ट सांग, बिल्डिंग मध्ये गणपती आहे म्हणून पोरं त्या बिल्डिंगला गिरट्या घालतील? हा, अरे लाज वाटत नाही पर पुरुषांशी असं तुला प्रेमाने बोलायला? लाज वाटून करू काय मी? माझ्या अंगावर येऊ नका, सांगून देतो तुला. लाज वाटून करू काय? हा माणूस किती उधाऱ्या करून ठेवायचं माहितीये. मग लोक यायचे, दरवाजा ठोकायची, उधारी मागायची, मग मी काय करायचं एकटा बाईले? म्हणून मला त्यांच्याशी प्रेमाने बोलावं लागायचं. पण हा माणूस माझ्यावर संशय घ्यायचा, महासंशयी हा. सांग ना तुझी थेरा सांग. माझी काही थेरा नाही येतो आणि उधारी बी नाहीये. हिला आहे ना, हिलाच कारण पाहिजे लोकांची गुलगुली बोलायला. अरे नाला का लाज वाटते का असं बोलायला? मी कधी गुलगुलू बोलले रे? तुझ्या चांगलाच करतोय मी. मुळात आपला डिवोर्स झाला ना, आता तुझा बोलायचा काही संबंध नाही. आता माझ्या सहनशीलीच्या पलीकडे सगळं गेली. बस, मी फसलो तुझ्याबरोबर लग्न. नाही माझे तो बस. आता याच्या पुढे मी नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत. मी जातो. मी आत्ताच म्हटले याच्या पुढे जाऊ शकत नाही, लगेच जातो का? अरे थांबणार रे भाऊ, थांब जरा. परत हिच्याबद्दल काय सांगायचंय? पाया पडतो. नाही, अरे मला अजिबात ऐकायचं नाही, प्लीज नाही ऐकायचं मला. अरे मी तुमची खेचत होतो. काय? हा, खेचत होतास? हे सगळं जे सांगितलं ना, हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे? हा. तरी पण सांगित होतास म्हणजे तुला आमचा संसार मोडायचा होता? नाही हो, नाही तसं नाही. बघ, मला ना भलता पश्चाताप झालेला आहे. कशाबद्दल? काय ना, मी हिच्यावर संशय घेतला बा, आणि त्याच्यामुळे आमच्यात गैरसमज झाले, मग डिवोर्स झाला. तर तुमच्यावर ही वेळ येऊ नये ना म्हणून मी हे सगळं केलं. कसं आहे, उद्या लोक येऊन तुमचे कान भरतील, पण तुम्ही बायकोवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका बरं. एवढं करा फक्त. अच्छा, म्हणजे हा सगळा खटाटोप हे सांगण्यासाठी होता. नाही, मी तुझं मानू शकतो सगळं, मला प्रॉब्लेम नाही, काय समजली. पण हे सगळं खरं सांगितलं त्याचं काय? मग खरं सांगू नको, मग काय करू? कबूल नाही करू, मग काय करू मी? मला सांगा. मी तुम्हाला जे काय सांगत होते ते तुम्हाला खरंच वाटत नव्हतं. मी सांगते तो खोटं सांगतोय तरी तुम्हाला माझं पटत नव्हतं. पण मग म्हणून मला कबूल करावं लागलं. जाऊ द्या ना, आता झालं केलं, विसरून जा ना तुम्ही. काय करतोस? नाही म्हणजे तुम्ही संसार करा ना, चांगला करा. आम्ही बघू ना काय तर करायचं. फक्त आहे ना हिच्यासाठी, काय हिच्यासाठी तुम्ही रोज काजू खा, दूध प्या, बदाम खा तुम्ही. काजूनी दूध कशासाठी? आम्ही अजून तंदुरुस्त आहे का नाही, काय समजलं? आणि माझ्या स्टॅमिना बद्दल संशय घेऊ नको वासड. आता असं नाही हो, ती आहे ना झोपेतून झपकन उठते, छाताडावर बसते, आपल्याला गडा दाबते ती. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा, खूप छान सादरीकरण, तिघांनी अतिशय ऊर्जेने सादरीकरण केलं आणि खरोखरीच एक वेगळा प्लॉट होता की असं जर खरोखरीच पहिला नवरा आला आणि मुळात बायकोवर संशय घेऊ नये हा मेसेज पण खूप चांगला होता आणि तिघांनी फार छान सादर केलं. अभिनंदन. रेणुकाताई, मला मोऱ्यांची एंट्रीच इतकी आवडली. खूपच छान. आणि तिघांनी खरंच खूप चांगला अभिनय केला. तुम्ही खरंच म्हणजे काहीही विषय दिलात तरी तुम्ही त्याच्यामध्ये प्राण ओतून काम करता, हे अगदी बघण्याजोगं असतं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू व्हेरी मच. आणि आता जाणून घेऊया लाफ्टर मीटरचं काय मत आहे. 500, 600, 700, 800, 900, 900 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सर्वदूर पोहोचलेला आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन. असेच हसवत राहा. थँक्यू. तुम्ही बसू शकता. प्रेमाच्या आणि प्रेम
नियमभंगाच्या सगळ्यात जास्त घटना जिकडे घडतात ती जागा म्हणजे बाग. आज या बागेमध्ये सुद्धा असंच काहीतरी घडणार आहे. बघूया काय होतंय ते, आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा, योगेश आणि अभिजितचं. चना जोर गरम बाबू मैं लाया मजेदार, चना जोर गरम बाबू मैं लाया मजेदार, चना जोर गरम. ए टाइम पास, ए इंडियन काजू, ए टाइम पास. अरे ले लो चने ले लो. ए अनीता, बबीता, वनीता, ए राजू, खा के देख मेरा इंडियन काजू. ए मकरंद भाऊ, ओ राणा मैडम, खा के देखो मेरा चना मैडम. अरे इंडियन काजू. टाइम तुम्हाला सांगतो, लूज मोशन असताना शंख वाजवणं सोपं आहे, पण ना पावसाळ्यात चणे विकणं लय अवघड गोष्ट आहे. फार अवघड गोष्ट आहे. जाऊ दे, हरकत नाही. चणे घ्या ना थोडेसे. हो चणे तुम्ही कसे घ्यायच्या? नुसते चणे माहिती ना मला. नुसते चणे नाही घेणार तुम्ही. टाइम पास. इंडियन काजू. पिलू ये पिलू ये चल ये. पिलू 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 ये चल ये. माझ्यावर इतका का रागावला तू? ये गप. हे जे आईचं थुकरट. ए पिलू बस ना इथे. इतकं का रागवलायस तू? ए बघ, आता काय ऐकायचं आणि बघायचं बाकी राहिलंय. टाइम पास. ना मला टाइमपास म्हणला तू? मला टाइमपास म्हणला? हा आपण कोण आहे माहितीये ना? इंडियन काजू. इंडियन काजू म्हणला आपल्याला. आईला ए बघ आपलं सिरियस मॅटर चालत डोक्यात नाही जायचं. नाही साहेब तुम्हाला नाही म्हटलो. एवढं रागवण्यासारखं काही झालेलं नाही पिल्ला. हा एवढं काही झालेलं नाही. आईला आज ना एकदम असा रोमॅन्टिक मूड होता माझा. हिला घेऊन मी फिरायला जाणार होतो, पण हिचा तो एक्स बॉयफ्रेंड तो भेटला. लाज वाटते गेला. संतोष म्हणाला. हिचा एक्स बॉयफ्रेंड भेटला, असं हात करून उभा राहिला आणि ही याच्या मिठीमध्ये गेली. तो ना मला असं ए असं बोलवायचा आणि मी ना अशी करत त्याच्या मिठीमध्ये जायचे. इंडियन काजू. अरे पण तुमच्या अशा ए मध्ये माझी होऊन जायची, त्याचं काय? टाइम पास. अरे तसं नाही रे मनू, ते ना सवय आहे ना म्हणून झालं. मी मुद्दामून नाही केलं. पण मी तुम्हाला सांगते दादा, जेव्हा माझ्या लक्षात आलं ना मी लगेच दूर झाले की नाही सांग. झाले की नाही? लक्षात आल्याला दूर झाली म्हणजे चणे खाता खाता खाडा लागला आणि थुकून टाकलं, संपला विषय. त्याला काय असतं? ए काका, एक गप्प बसा तू. हा मला सांग, तुझा एखादा बॉयफ्रेंड आहे हा, आणि तुला तुझा एक्स बॉयफ्रेंड मध्ये भेटला. आणि त्याचा बॉयफ्रेंड कसा असेल? तेच म्हटलं, मी बी कन्फ्युज झालो नेमकं काय करावं. नाही काय म्हणायचं. हा गर्लफ्रेंड. याची गर्लफ्रेंड आहे आणि याचा एक्स गर्लफ्रेंड नाही, त्याचा एक्स बॉयफ्रेंड त्याला भेटला, तर त्याची एक्स गर्लफ्रेंड त्याला काय तुम्ही याच्याकडे लक्ष नका देऊ. मध्यंतरी ना याला मला प्रियतमा म्हणायचं होतं, चुकून हा मला प्रेतात्मा बोलला. घालतो. त्याला काय म्हणायचं ते मला कळलंय, पण बाई कसं माहिती का, कसं तुम्ही शेंगदाणा खाल्ला, फूट निघला, फुकून टाकला. नवीन शेंगदाणा घेतला ना, तर नवीन शेंगदाण्याची चवचा खायची ना. फेकलेला शेंगदाणा कशाला बघायचं तिकडे आहे ना. बघ त्याला कळते, तुला कळत नाहीये. थुकलेला शेंगदाणा खातेस माझ्या समोर, म्हणजे त्याला मिठी मारतेस माझ्या समोर. अरे पण मी शपथ घेऊन सांगते, असं काही नाहीये आमच्यात. तुझ्यावर ना आता काडीचा पण विश्वास नाही ठरलाय. अरे असा कसा विश्वास नाही? हा नाही बरोबर आहे ना. मिठी मारली तुम्ही म्हटल्यावर त्याला राग येणारच ना. मिठी मारली म्हणजे काय? मिठी मारली तेव्हा डोक्यात गेलीस तू माझ्या. अरे पण नुसतंच मिठी मारली आणि मी काय उठूट असं सगळ्यांना काय मिठ्या मारत फिरते असं वाटतं का रे तुला? अरे तू आहेस तसली, तू मारशील मिठ्या. अरे तुला कळत कसं नाहीये? अरे नुसतं मिठी मारणं म्हणजे प्रेम होत नाही. आता कसं हे बघ, आता मी याला मिठी मारली, ही बघ. आमचं काय प्रेम झालं का लगेच? हिला सोडायला सांगा हो, हिला सोडायला सांगा. समोर तिकडे ती केळी विकणारी बाई दिसते, ती माझी बायको आहे बरं का. तिला जर पाहिलं ना तर ती मला सोलून काढीन. असं नका करू. ऐका माझ्या, तुमच्यासारखं क्षणिक नाहीये. 10 वर्षाची कमिटमेंट सोडायला नाही लावा. सांगतो हे बघ माऊ, तुला माहिती आपला डोका फिरलं तर आपण काय करतो? मिठी सोडा माऊ. तुला पटलंय का मिठी मारणं म्हणजे प्रेम नाही? हे बघ, तू माझं ऐकणार नाहीये. नाही ऐकणार नाही. नाही. तू गेली. मी इंडियन काजू. हे घे
डिलीट कर कशाला डिलीट कर? उद्या आमचा डिवोर्स होईल ना, तेव्हा कोर्टामध्ये मी पुरावा म्हणून सादर करणार. वक्कड फोडी नका बुक्कीतच का? अरे अजून तुमचं लग्न झालं नाही, तुला की डिवोर्सच्या वार्ता करायला डिलीट करतो फोटो, डिलीट करतो फोटो. मी नाही डिलीट करणार, मी अख्ख्या जगाला दाखवून देणार. हा, हिचा प्रताप सगळ्यांना दाखवणार. मी फेसबुकवर अपलोड करणार. फेसबुकवर टाक. तुम्हाला माहितीये सगळ्या गोष्टी हा फेसबुकवर टाकतो. हो, आमचे ना पर्सनल फोटो पण फेसबुकवर टाकले आणि माझ्या वडिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्याने. माझा प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, तुझ्या बापाचा प्रॉब्लेम आहे. हा, आता स्वीट 16 नावाचं अकाउंट पेज आहे याचं बापाचं. मला वाटलं 16ची एखादी पोरगी असेल, पण 60चा बाप निघाला. अरे तुम्ही सांगा त्याला सांगा काय गरज होती त्या अकाउंटला रिक्वेस्ट पाठवायची. काय गरज होती? बरोबर काय म्हणजे? हा, तू कसे त्याला मेसेज पाठवलेस तसं आपलं डोकं फिरला. मग आपण पण सगळ्या मुलींना असं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले. हा, याला काहीच अर्थ नाहीये. याला अर्थ नाही. मला सांगा, तुझ्या बायकोने असं केलं असतं तर काय केलं? काय? माझ्या बायको बद्दल बोलायचं नाही. नाही. माझ्या बायको बद्दल बोलायचं नाही. नाही, ती काय अशी तशी वाटली का? गल्लीतले लोक काही बोलतात म्हणून आपण तसं बोलायचं का? माझी बायको अशी वाटली तुम्हाला? दिवसभर केळी विकते माझी बायको, पण उरलेल्या केळ्या बरोबर घरी घेऊन येते आणि सगळ्या केळ्याचं शिकरण करते. तिचं शिक्षण कमी असलं तरी शिकरण खूप करते ती. मग धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे माझी बायको, स्वच्छ. आणि हा आमचा तांदूळ मला रोज धुवून घ्यावा लागतो. अरे माऊ, सांगा ना तुम्ही हा काय बोलतोय? माऊ आणि पिल्लू, तुम्हाला सांगतो अख्ख्या जगात तेवढ्या मांजरी नसतील जेवढे माऊन पिल्लू आपल्या महाराष्ट्रात येत. इकडे तुला सांगते, मी ना याला मागच्या वेळी विचारलं माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे काय गिफ्ट देऊ, तर हा काय बोलला माहितीये? काय? माझा मोबाईल नंबर दे म्हणाला. चुकीचे आता शेंगदाणा असताना असं मुगदारीचे स्वप्न नाही पाहिजे. चुकीचं आहे. आई, हा का आपलं डोकं फिरलं होतं, मग मी बोलला दे माझा मोबाईल नंबर. अच्छा अच्छा, एवढंच? दुसरा किस्सा सांगते. आय का भरपूर किस्से आहेत. त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो, तर ना याच्या शाळेचे मास्टर आले समोर आमच्या, तर हा घाबरून म्हणतो ही माझी बहीण आहे. अरे तो गणिताचा मास्टर होता आपला, आपण लय घाबरतो त्याला बघून. तो ना काय करता, शाळेमध्ये मुली असायच्या ना त्यांना राखी बांधायला लावायचं रे. मग काय सांगितलं ही बहीण आहे आपली. घाबरत कुठला, मला ना असं वाटतंय की तुझे ना असे माझी त्याला मारणं, मग मला काय? तू माझ्यामध्ये नको बोलू, मी तुला सोडलं. चल सोडलं मी तुला. मला सोडा, मी जातो इथून. नाही, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. माझा आजपासून याच्या बरोबर अफेअर आहे. ती केळीवाली पाहिली समोर नका ना. हे बघ, तुला सांगतोय कोणासोबत जायचं नाही. जाणार मी याच्या बरोबर जाणार. काय करणार तू? ठीक आहे, तू जा. मग मी त्याच्या बायको सोबत, केळीवाली सोबत जा. माझी बायको काय रस्त्यावर, मी रस्त्यावर पडलोय. कुठे जायचं नाही. जाऊ दे, त्याची ना लायकीच ती आहे केळीवाली. हीच तुझी लायकी आहे. तुझी पण लायकी ती आहे. तू ह्या फालतू चणीवाल्या सोबत जा. जाईनच मी फालतू चढेवाल्या बरोबर. जा ना. अरे बसा इकडे, यंदा अशा मरी नंबूस खटात नाही. अरे लाजा वाटतं का तुम्हाला काही? 4-6 महिन्याचं प्रेम करता आणि त्याच्यात सगळं करून मोकळे होता, नंतर करायला काहीच राहत नाही, मग असे भांडत बसता. अरे प्रेम कसं असतं, असं चण्यासारखं असतं. एक एक खायचा असतो, म्हणजे पुरवून खायचा असतो. तुमचं तसं नाही आहे. अरे हे चणे जुने झाले, सादळले तर फेकून द्यायचे नसतात. त्याला आहे ना मायेच्या भट्टीत मायेची ऊब देऊन पुन्हा त्याला नव्यानं वापरता येईल असे करायचे असतात. पण हे तुम्हाला कोणाला सांगतोय मी सगळं? तुम्ही निघा, इथं बसायची लायकीच नाही तुमची. निघा. मनू सॉरी माऊ, मी चुकलो. माऊन बनू कर. थांब ना. नाही, मी पळतो. मनू, अरे बाबा ऐको. हा बोल माऊ, आपल्या बोल ग. काय ग माऊ? हा ते चुकून, ते आता माऊ पिल्लू चाललं होतं त्याच्यामुळे चुकून आलंय काय? नाही, मी बी बरंच काय पाहिलंय चुकून. काय पाहिलं? बाईला मिठा काय मारताय, त्याच्यासोबत फोटो काय काढताय, सगळं पाहिलंय मी. नाही, गुण आणि चणे तुम्ही एकत्रच उधळत होता काय? नाही, तुम्ही घरी या, मग तुम्हाला दाखवते माऊ काय चीज आहे. नाही, या घरी या तुम्ही. हे टाइमपास, हे इंडियन काजू. आपण
जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा. छान मिस्किल प्रहसन होतं तुमचं आणि मला ते घेणं देणं अडाण्याच्या खिशाला 2-2 पेनं अशी तुझी अवस्था झाली योगेश या सगळ्या ह्याच्यात. आणि त्यातला मेसेजही मस्त होता की टेम्पररी प्रेम करू नका, जे काही करायचं आहे ते चिरंतन असणं गरजेचं आहे. आणि त्या नात्याचं आणि तू चण्याचं जे उदाहरण दिलं त्या प्रतीकाचं ते खूप उत्तम होतं. आणि एकंदरीतच तुमची ऊर्जा खूप चांगली लागली आणि खूप मिश्किल सादरीकरण होतं. अभिनंदन. आणि आता जाणून घेऊया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 500, 600, 700, 800, 900. अभिनंदन. 900 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. पुढच्या सगळ्या प्रहसनांसाठी खूप खूप शुभेच्छा. असेच हसवत राहा. थँक्यू. तुम्ही बसू शकता. आणि इथे वेळ झालेली आहे प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे हे जाणून घेण्याची. आणि त्यासाठी मी कौशल बाली यांना मंचावरती आमंत्रित करते. कौशलजी तुमचं खूप खूप स्वागत या मंचावरती. तुम्ही मराठी. हा मराठी बोलतो. मराठी उत्तम बोलता. आणि घरामध्ये कुठली भाषा. घरामध्ये हिंदी. माझे मित्र धर्मेंद्र, माझी 2 मुली ममता आणि बरखा. इव्हन परवा बरखानीच मला बोलला का पप्पा तुमचं हे जे तुम्हाला जायचं होता इच्छा होती ते पूर्ण झाली. वा. परवा मला बोलत होती. वा. हे आम्ही खरोखरच आमचं भाग्य समजतो किंवा आम्हाला खरंच खूप छान वाटतंय की फक्त मराठी प्रेक्षक नाही तर अमराठी प्रेक्षक सुद्धा, अर्थात तुम्ही मराठी बोलता पण मला खात्री आहे की असे सुद्धा अनेक जण असणार आहेत ज्यांना कदाचित तेवढं मराठी कळत नसेल तरी सुद्धा बुलेट ट्रेन नक्की बघत असतील. सो आता आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही ते नाव जाहीर करावं. प्रसाद आणि संदीप. खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सर इकडे आल्याबद्दल, परीक्षण केल्याबद्दल. थँक्यू सो मच. असाच कार्यक्रम आमचा बघत राहा. तुम्ही बसू शकता. आता आम्हाला उत्सुकता आहे तुमच्याकडून रिझल्ट ऐकण्याची की बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे. आम्हाला खरं तर या आठवड्याचा निकाल अतिशय वृक्ष लागलेला आहे. म्हणजे आता कधी कधी वृक्ष पण निकाल लागू शकतो. त्यामुळे ज्यांनी वृक्ष परफॉर्मन्स केलाय त्यांनी समोर यावं. जर का या बुलेट ट्रेनमध्ये प्रेक्षक परीक्षक म्हणून सहभागी व्हायचं असेल तर प्लीज आम्हाला मेल करा आणि त्या मेलमध्ये तुमचा संपर्क क्रमांक सुद्धा लिहा. कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 8 जण सहभागी होऊ शकतात आणि फक्त फॅमिली मेंबर्सनीच यायचं आहे असं नाहीये. तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर येऊ शकता, कॉलेजमधल्या मित्रांबरोबर येऊ शकता, कलिग्स बरोबर येऊ शकता, संस्थेचे मेंबर्स येऊ शकतात. तुमच्या सगळ्यांचं आमच्या बुलेट ट्रेनमध्ये मनापासून स्वागत आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला ईमेल ID सांगते, bullettrain200@gmail.com. आणि आजचा भाग इकडेच संपतोय. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता. फक्त कलर्स मराठीवर बघायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. कल्ला.